हा सुद्धा पाहायला मिळतोय. नक्कीच यासिन सर एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे. फलंदाजी गोलंदाजी दोन्हीही बाबतीत नावाजलेला खेळाडू आहे. परंतु त्याच्या समोर असलेला गोलंदाज निश्चितच आणि गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये मला आकाश तौसालकर सुद्धा दिसतोय. मॅन फ्रॉम चौल, एक अफलातून असा ऑलराऊंडर. नक्की सर गोलंदाजी मार्कवर मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाज सलमान सिद्दीक या ठिकाणी पहिलं षटक. त्याचप्रमाणे वेदांत मयूर पाटील सुद्धा मला इथे दिसलाय. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय लाल भडक दे धडक असा हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. निश्चितच सलमान सिद्दीक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पहिलाच चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूला फुल टॉस बनवलं पाठवलं. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी फसला आहे तो म्हणजेच मोन्या आणि पहिल्या चेंडूवर सलमान विकेट मिळवतोय. डीजे मास्टर होता. दिगंबरला मात्र काही समजला नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, चांगलं कमबॅक सलमानच्या माध्यमातून पाहतोय. रोहा एक्सप्रेस उगाच म्हटलं जात नाही. एक मोठं नाव आहे सलमान आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी सलमानच्या माध्यमातून. यावेळी देखील चांगला चेंडू होता. तेवढा चांगला फटका खोदून काढला. आई नक्कीच जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. लाल भडक काम कडक या ठिकाणी क्षेत्ररक्षक मयूर पाटील अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच 38 सर्कलच्या बाहेर उभा ठेवला आहे. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 7. पुढला चेंडू घेऊन सलमान सज्ज होईल. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज. पहिल्यांदाच स्ट्राईकवर कमलाकर दादले. नक्कीच अक्षय पाटील म्हणजेच मोन्या, ज्याला या ठिकाणी आज आयकॉन म्हणून खेळण्याची संधी मिळाली होती, तो मात्र पहिल्या चेंडूवर बाद झालाय. इथे मात्र फुल टॉस. चेंडू फक्त दिशा दिली, दिशा दाखवली, रस्ता बनवला, रस्ता करून दिला, वाट दाखवली आणि या ठिकाणी या चेंडूची वाट लावली. फलंदाज कमलाकर दादल्यानं चेंडूला पाठवून दिला. नक्कीच लॉंग लेग क्षेत्रामध्ये या चेंडूवर 4 धावा आल्या. पुन्हा एकदा संधी डीजे मास्टरला. पुन्हा एकदा सलमान सज्ज होईल.
यावेळी मात्र बॅटवर ऍक्युरेट चेंडू घेतलाय. चेंडू आणि सलमान दोघांनाही पाठवलंय नक्कीच सीमारेषा पार. डीप मिड विकेट षटकार डीजे मास्टर. हॅलो. या ठिकाणी पहिलाच चेंडू होता. नक्कीच काय झालं, काय घडलं, काय बिघडलं हे या ठिकाणी दिसलं आणि नक्कीच गोलंदाजी मार्कवर आलेल्या स्वराजला पहिल्या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली 18. सलमानच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या सलमाननं. एक गडी बाद केला, परंतु तरी देखील जर पाहिलं तर महागडच षटक म्हटलं जाईल ते म्हणजेच सलमानचं. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा स्वराज. यावेळी चांगला फटका आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे मात्र नक्कीच मोठी चूक केली. एक सोपा झेल सोडलाय आणि एक चांगला अप्रतिम झेल सोडलाय. मला वाटतंय आकाश आहे त्या ठिकाणी आणि एक आकाश चांगला खेळाडू आहे, निश्चितच नावाजलेला खेळाडू आहे, परंतु अशा प्रकारची चूक आज आकाशकडून होताना दिसते. नक्कीच मोठमोठ्या खेळाडूंनी आज चुका केल्या. त्यात जर पाहिलं तर निखिल धारवेनं देखील एक सोपा झेल सोडला होता, मयूर वाघमारेनं देखील एक सोपा झेल सोडला होता आणि नक्कीच ती चूक या ठिकाणी आकाश तवसालकर करतोय. पंचांचा इशारा मृत चेंडूचा येतोय, डेथ बॉलचा येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19. अंतिम जर पाहिले तर या षटकामधील 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वराज. यावेळी मात्र दिगंबर हमने आहे. नक्कीच कोणत्याही प्रकारे हमदर्दी दाखवत नाही तो गोलंदाजांवर आणि इथे मात्र पुन्हा एकदा संधी असेल डीजे मास्टरला. पुन्हा एकदा कालच्या दिवसाप्रमाणे डीजे मास्टरने सायकलचं गाणं वाजवलंय. नक्कीच यासिन सर, CNGच्या गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या किंवा सायकल, 3च पर्याय आपल्याकडे आहेत. कारण हे 3 पर्याय सर का आहेत तर आता असं म्हटलं जातंय की माणुसकी गेली संपावर आणि आजचे दिन काय ते जाऊन पहा पेट्रोल पंपावर. कारण जर पाहिलं तर 115च्या वरती पेट्रोल गेलेलं दिसलंय आणि नक्कीच आता सायकली काढायची वेळ आपल्यावर येईल. तत्पूर्वी या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या झाली 27. नक्कीच या चेंडूवर एक धाव आली आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 28. आणखी जर पाहिलं तर षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत स्वराजने केले. पुढचा चेंडू अंतिम चेंडू घेऊन स्वराज सज्ज होईल. सामना करेल फलंदाज विनोद, माफ करा विनोद नाही, कमलाकर दादले. विनोद वाटकरी देखील चांगला फलंदाज आहे. नक्कीच कालच्या दिवसात त्याने आपला दमखम दाखवला होता. हा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी कणकणीत चौकार डीजे.
आपल्या संघासाठी निश्चितच त्या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. पंचांचा इशारा आलाय, पंचांचा इशारा आलाय 4 धावांचा. आणि निश्चितच या चेंडूवर जर पाहिलं तर ऑलमोस्ट षटकार गेला होता, परंतु तो चेंडू अडवला आणि चौकार मध्ये तब्दील केलं. धावसंख्येत 4 ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 42. पुढचा चेंडू घेऊन आकाश तवसाळकर सामना करेल दिगंबर. यावेळी मात्र टॉपेज घेऊन चेंडू गेला होता. नक्कीच फ्लाय स्लिपला असलेला क्षेत्ररक्षक किंवा जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो होता त्याच्या हातात मात्र चेंडू आला आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला, तो म्हणजेच दिगंबर हामणेचा. दिगंबर हामणे एक चांगली आणि छोटी पारी खेळून मैदानातून बाहेर जातोय, परंतु अप्रतिम कामगिरी दिगंबरच्या माध्यमातून आपण या सामन्यामध्ये पाहतोय. नवीन आलेला फलंदाज सुमित भगत. काल यासिन सरांनी सुमित भगतचा उल्लेख केला, एका सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि तोच सुमित भगत सर्व प्रेक्षकांच्या आणि सर्व खेळाडूंच्या भेटीला या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानात आलाय. निश्चितच 42 धावा जर पाहिल्या तर फक्त 15 चेंडूंवर या ठिकाणी कुठून काढल्यात आणि अजूनही पाहिलं तर तेवढेच चेंडू येणं बाकी आहे. म्हणजे नक्कीच जर पाहिलं तर ही धावसंख्या 80च्या घरात पोहोचणं इथून तरी शक्य वाटतंय, परंतु ज्या प्रकारे ताबडतोब फलंदाजी नक्कीच दिगंबर हामनेनं केली तीच फलंदाजी या ठिकाणी कायम ठेवावी लागेल कमलाकर दादले आणि सुमित भगतला. पुढचा चेंडू घेऊन आकाश तवसाळकर सामना करेल, तो म्हणजेच सुमित. अप्रतिम चेंडू. निश्चितच जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा योग्य टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. निर्धाव चेंडू फेकलाय. निर्धाव चेंडूच्या साह्यानं या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू फेकला गेला. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 42 वर. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि नंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. पुढचा चेंडू. यावेळी देखील चांगला फटका आलाय. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. नक्कीच नो चेंडूचा इशारा येतोय. या चेंडूवर 2 धावा धावून देखील पूर्ण होतील. पंचांचा नो चेंडूचा इशारा. ICC नियम क्रमांक 21 नुसार या चेंडूला नो घोषित केलं जात आहे. नो म्हणजेच पुढचा चेंडू जो आहे तो फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा फायदा नक्कीच कशा प्रकारे घेतला जाईल, कारण कोणतीही मिळालेली फुकटची गोष्ट ही चांगली वाटते आणि तोच फ्री हिट या ठिकाणी. इथे मात्र निश्चितच फ्री हिटचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नात काही यश आलं नाही. लोअर फुल टॉस चेंडू फेकला होता, परंतु इथे जरी प्रयत्नात यश आलं नसलं तरी त्या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला आणि या चेंडूवर जिथे एकच धाव आली होती तिथे दुसरी धाव. 47 चेंडू झालेत दादा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. सत्तेचाळीस धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू षटकातील अंतिम चेंडू. यावेळी देखील चांगल्या टप्प्यावर अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला आकाश तवसाळकरनं आणि या षटकाची सांगता केली एका धावेनं. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 48. षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर तब्बल 48 धावा या धावफलकावर आहेत. पहिल्या षटकात 17, दुसऱ्या षटकात 15 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकात देखील त्याच आसपास धावा म्हणजे तब्बल 16 धावा आल्यात. 16ची सरासरी या ठिकाणी कायम ठेवलेली आहे आणि निश्चितच 1 बाद 16 अशी धावसंख्या या षटकामध्ये आली. आता मात्र चौथं षटक कोण फेकणार? गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज आहे तो म्हणजेच चौथे षटक फेकण्यासाठी स्वतः पुन्हा एकदा स्वराज. संघामध्ये सलमान सारखा गोलंदाज आहे, परंतु सलमान मात्र या सामन्यामध्ये थोडासा महागडा साबित ठरलाय. स्वराज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सुमित भगत. सर्वच्या सर्व खेळाडू हे अलिबाग मधले आहेत जे नवगाव संघातून खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू. पहिलंच षटक जे होतं त्या षटकात 15 धावा आल्या होत्या स्वराजच्या. दुसरं षटक आहे स्वराजचं. पहिला चेंडू चांगला चेंडू फेकलाय, नक्कीच योग्य टप्प्यावर फेकलाय. या चेंडूला जर पाहिलं तर 1 धाव धावून पूर्ण केली एका धावेच्या साह्यानं.
धावसंख्या झाली ती म्हणजेच 49. निश्चितच मारा होतोय, चांगल्या प्रकारची फलंदाजी होते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वराज सज्ज होईल. सामना करेल फलंदाज कमलाकर दादले. यावेळी लोवर फुल टॉस चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. अप्रतिम जजमेंट त्या ठिकाणी दिला आणि सुंदर झेल जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजनला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने टिपला. स्वराजने मात्र इथे कमलाकर दादलेची खेळी समाप्त केली. एक मोठा खेळाडू आहे, नावाजलेला खेळाडू आहे, परंतु कमलाकर दादलेला मात्र इथे माघारी झाडला आणि कमलाकर दादलेचा विकेट मिळवला, विकेट कमावला आणि कमलाकरला पॅव्हेलियन मध्ये परत पाठवलंय. निश्चितच कमलाकरची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज विनोद वाटकरे. विनोद वाटकरेने मित्रांनो कालचा दिवस अख्खा गाजवला होता. संपूर्ण दिवसात काल अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केला होता आणि कालच्या दिवसात जर पाहिलं तर विनोद वाटकरेचा बोलबाला आपण पाहिला होता. 40+ खेळाडू आहे, परंतु अप्रतिम फलंदाजी करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे असा विनोद वाटकरे अजूनही मैदानावर स्थिर आहे आणि निश्चितच विनोदला आता मात्र आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. 49 धावा जर 3 षटकांमध्ये किंवा 3 षटका आणि 2 चेंडूंवर झाल्या असतील तर चांगल्या मार्गाने या ठिकाणी नवगाव संघ मार्गस्थ आहे. फक्त आता जी घडवलेली कला आहे त्या कलेला शेवट देणं गरजेचं आहे आणि निश्चितच हा फिनिशिंग टच देण्यासाठी विनोद वाटकरे येतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वराज. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू गुडलँड स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू होता. नक्कीच चांगला थ्रो केला आहे, परंतु एक धाव मात्र बाईच्या स्वरूपात आली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 50. 50 पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर नवगाव संघाची. काल सर नवगाव संघ जेव्हा खेळायला आला तेव्हा 5 धावांची पेनल्टी घेऊन आला होता, परंतु तरी देखील हा संघ आज एवढा चांगला खेळ करतोय. हे मोठ्या संघाचं लक्षण आहे, हे मोठ्या संघाची हीच ती खरी ओळख आहे. निश्चितच ही ओळख या ठिकाणी दाखवून दिली ती म्हणजेच नवगाव संघानं. पुढला चेंडू घेऊन स्वराज सज्ज होईल. सामना करेल विनोद. यावेळी मात्र आपल्या स्टाईल मध्ये विनोदनं चेंडूला पाठवलंय, फक्त दिशा दिली, ॲक्युरेट टाइम केलं आणि डीप मिड विकेट सीमारेषीच्या पार पाठवून दिला. आल्या आल्या सुरुवात केली आणि चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. टेस्ट क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर षटकार मारून ज्यानं सुरुवात केली असा खेळाडू म्हणजे क्रिस गेल. बांगलादेश विरुद्ध सामना होता आणि बांगलादेशच्या तैमूर इस्लामला तो षटकार आला होता. आणि जर पाहिलं तर वन डे क्रिकेट आणि T20 क्रिकेटमध्ये जर भारतीय संघाकडून खेळताना निश्चितच षटकार मारून कोणी सुरुवात केली असेल तर तो आहे ईशान किसन. तत्पूर्वी इथे मात्र षटकार मारून सुरुवात करतोय तो म्हणजेच विनोद वाटकरे. IPL मध्ये देखील मला आठवत आहे मयंक अग्रवालनं षटकार मारून सुरुवात केली होती. मनन वोहराने देखील षटकार मारून सुरुवात केली होती आणि असे कित्येक खेळाडू आहेत जे इनिंगची सुरुवात षटकार ठोकून करतात. पुढचा चेंडू. यावेळी मात्र निश्चितच चांगला चेंडू होता यॉर्कर लेंथवर. त्या ठिकाणी जर पाहिलं तर वाडिश लॉंग ऑनला सलमान आहे. सलमाननं चेंडू अडवलाय, चेंडू फेकलाय, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण. फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय तो म्हणजेच डायमंड 11 झारा महाड, माफ करा, किंवा डायमंड झारा 11 महाड असं देखील या संघाचं नाव होऊ शकतं. तर चांगला संघ आहे, चांगला खेळ आहे या संघाकडे आणि तो दाखवलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर स्वराज सज्ज होईल. सामना करेल फलंदाज सुमित भगत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल सुमितला. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, तेवढं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची फेक झाली, निर्धाव चेंडूची सांगता झाली, धावसंख्या स्थिरावली ती म्हणजेच 57 वर. आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा आल्या आणि 1 गडी गारद झाला तो म्हणजेच स्वराज 11 नवगाव संघाचा. 4 षटकांची समाप्ती झाली, 4 षटकांची सांगता झाली. 4 षटकं संपल्यानंतर जर पाहिलं तर 57 धावा या धावफलकावर आल्यात. आता मात्र 5वं आणि अंतिम षटक टाकण्यासाठी फ्रेश गोलंदाज, नवीन गोलंदाज काढावा लागेल. कारण जर पाहिलं तर 5 षटकं आणि 4 गोलंदाज ही या स्पर्धेचं किंवा हे या फॉर्मेशनचं हे फॉर्मेशन आहे या सामन्याचं. आणि निश्चितच त्यात जर पाहिलं तर 1 षटक सलमाननं फेकलं, 1 षटक आकाशनं फेकलं, 2 षटकं स्वराजनं फेकली आणि आता अंतिम षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज आदर्श आहे. नक्कीच आपल्या नावाला साजेसा आदर्श या ठिकाणी प्रत्येक खेळाडूकडे किंवा खेळाडूला द्यावा लागेल. तत्पूर्वी रस्त्यावर असलेल्या गाड्या जरा बाजूला करायच्या आहेत. पाहुणे मंडळींची यायची वेळ झालेली आहे. विनंती असेल रस्त्याच्या बाजूला असलेली वाहनं बाजूला करायची आहेत.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदर्श पहिलंच षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. तर निश्चितच गोलंदाजी मार्कवर सन्मान्य भरत शेठजी बेलोसी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चांगला फटका आलाय, शॉर्टम पूल गेलाय, फटक्याला डीप मिड विकेट रिझनच्या दिशेने फेकलंय. नक्कीच जर पाहिलं तर या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली ती म्हणजेच 58. 58 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट असं काहीसं हे समीकरण आहे. निश्चितच अजूनही पाहिलं तर या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर आदर्श सज्ज होईल. यावेळी मात्र नक्कीच फर्स्ट स्लिप मध्ये पकडलंय, रोखलंय सुमित भगतला. एक चांगला खेळाडू आहे परंतु सुमितला या ठिकाणी माघारी पाठवलंय ते म्हणजेच गोलंदाज आदर्शनं. अप्रतिम चेंडू फेकला होता, त्या चेंडूला टॉप एज घेऊन पाठवलं ते म्हणजेच स्लिपच्या दिशेने आणि तिथे मात्र अप्रतिम झेल टिपला गेला. आणि इथे मात्र जर पाहिलं तर आदर्शच्या या चेंडूवर सुमित भगत बाद झालाय. आता मात्र नवीन आलेला फलंदाज हेमंत पाटील. मित्रांनो, टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाचा विकेटकीपर ॲडम गिलक्रिस्ट यायचा आणि शेवटला जर पाहिलं तर हाणामारी करून जायचा, त्याच प्रकारची हाणामारी काल हेमंत पाटीलच्या बॅटमधून पाहिली. महत्त्वाचे सर्व खेळाडू बाद झाल्यानंतर उरलेला हेमंत पाटील, त्या हेमंत पाटीलनं 14 चेंडूंवर केलेल्या 54 धावांची खेळी, 57 धावांची खेळी एक मोठं नाव देऊन गेली. आणि त्या 57 धावांच्या खेळीमध्ये तब्बल 9 षटकार आले होते ते म्हणजेच हेमंतच्या बॅटमधून. तोच हेमंत पाटील या ठिकाणी आदर्शचा सामना करण्यासाठी आलाय. पुढचा चेंडू घेऊन आदर्श. निश्चितच चांगला फटका येतोय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र चेंडू काही अडवता आला नाही, अडवण्यात यश आलं नाही. नक्कीच जर पाहिलं तर हा दबाव आहे, हा प्रेशर आहे आणि या प्रेशर मध्ये निश्चितच हे खेळाडू खेळताना दिसत आहेत. कुठेतरी जर पाहिलं तर एक मोठ्या मंचावर हा सामना सुरू आहे आणि असं असताना नक्कीच अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्या संघाला महागडं ठरू शकतं. या चेंडूवर अलॉंग द कार्पेट चौकार आलाय, चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली 62. 62 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट असं काहीसं फॉर्मेशन आहे या सामन्याचं. अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन आदर्श सज्ज होईल. सामना करेल फलंदाज हेमंत. आल्या आल्या चांगली सुरुवात केली. पुन्हा एकदा जर पाहिलं तर या ठिकाणी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु यासिन सरांनी सांगितलं होतं की दिन दहाडे रनो की चोरी, म्हणजे जर पाहिलं तर दिवसा ढवल्या रनांची चोरी जी केली होती त्या चोरीला लगाम लावलाय. आणि इथे मात्र जर पाहिलं तर हेमंत पाटीलला पुन्हा एकदा माघारी झाडलंय. आणि हेमंतला मागं का झाडलंय तर समोर आलेला फलंदाज असेल तो म्हणजेच विनोद वाटकरे. अंतिम 2 चेंडू या षटकातील या इनिंग मधील बाकी असतील. नवीन आलेला फलंदाज जयेश सुरेकर. स्ट्राईक एंडवर मात्र विनोद वाटकरे आहे. जयेश सुरेकर आहे नवीन आलेला फलंदाज. अंतिम 2 चेंडू या षटकातील या इनिंग मधील बाकी असतील. नक्कीच यासिन सर सांगतायत की सलामीचा फलंदाज आमच्या काळातला आणि नॉनस्ट्राईकचा फलंदाज माझ्या काळातला आहे. म्हणजे विनोद वाटकरे एक सिनियर खेळाडू आहे आणि समोरचा खेळाडू नक्कीच जर पाहिलं तर सर कुठेही जर पाहिलं तर अनुभव हा नेहमी कामाला येतो आणि तो अनुभव या ठिकाणी दाखवून दिलाय तो म्हणजेच विनोद वाटकरेनं. काल सरांनी सांगितलं होतं की विनोद वाटकरे म्हणजे काय किंवा वाटकरे म्हणजे काय, तर आपल्या संघाला जो वाट धावतो तो वाटकरे आणि समोरच्या संघाची जो वाट लावतो तो वाटकरे. या ठिकाणी मात्र विनोदनं दाखवून दिलाय आणि आपल्या संघाला एक चांगली वाट दिली. अंतिम चेंडू या इनिंग मधील असेल. धावसंख्या झाली 68. इथे मात्र पुन्हा एकदा एज घेऊन चेंडू गेला, थेट गेला तो म्हणजेच स्लिप रिझनच्या हातात आणि त्या ठिकाणी मात्र आणखी एक अप्रतिम झेल टिपला आणि इथे मात्र विनोद वाटकरे बाद झाला. धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 बाद
68 जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. येणारे चेंडू असतील 30. नक्कीच या सामन्यात काय होणार, कसं होणार, कोण करणार आणि कशा प्रकारे या धावा चेस केल्या जाणार की कशा प्रकारे धावा डिफेंड केल्या जाणार हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करतो यासीन मर्चंट सर यांना. धन्यवाद वेदांत. आणि याच दरम्यान आपण फटाक्यांची आतषबाजी ऐकली होती. तर मित्रांनो, ज्या ज्या वेळेस फटाक्यांची आतषबाजी होते तेव्हा नक्कीच कोणीतरी खास आलेलं असतं आणि इथे सन्माननीय भरत शेठ बेलोशे सर आणि त्याचप्रमाणे सौभाग्यवती अदितीताई अभिलाष दळवी आणि कुमारी अक्षया प्रशांत नाईक यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वात प्रथम मी माझ्या शब्द सुमनांनी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. आणि यानंतर मी अमित शेठ खेडेकर यांना विनंती करतोय की सर आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय भरत शेठ बेलोशे यांचं सर्वात प्रथम स्वागत करा. तर मी सर्वात प्रथम विनंती करतोय की सौभाग्यवती अदितीताई अभिलाष दळवी यांचं इथे आपण स्वागत करावं. कारण मित्रांनो, आज आपण पाहतोय क्रिकेटवरती फक्त मुलांची मक्तेदारी नाही आहे, तर मुलींनी सुद्धा त्याच्यामध्ये नाव कमावलंय, नाव गाजवलंय. विलासजी दिवेकर यांना विनंती आहे सर आपण पुढे या. सौभाग्यवती अदितीताई अभिलाष दळवी यांचं आपण स्वागत करावं अशी मी विनंती करतोय. मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आपण पाहतोय, एक सुंदर आणि देखणा आणि एक खूबसूरत असा हा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय सौभाग्यवती अदितीताई अभिलाष दळवी यांचं इथे स्वागत करत आहोत. धन्यवाद ताई, आपण इथे आलात आणि या आमच्या व्यासपीठाची आपण शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. त्यानंतर सन्माननीय गजाननजी खेडेकर यांना विनंती करतोय सर आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अक्षया प्रशांत नाईक यांचं इथे आपण स्वागत करा. धन्यवाद अक्षया, तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. या व्यासपीठाला आपण भेट दिलेली आहेत, पर्यायानं या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी आमच्या सर्व सदस्यांना विनंती करतोय की आपण एक छोटासा फोटोग्राफ घेण्यासाठी पुढे यावं. सौभाग्यवती अदितीताई अभिलाष दळवी आणि कुमारी अक्षया प्रशांत नाईक व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि अलिबाग नगरपालिका अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी नाईक यांच्या ह्या कन्या आणि त्याचप्रमाणे सन्माननीय नामदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या सुनबाई सौभाग्यवती अदितीताई यांचं इथे आपण यथोचित इथे सन्मान करतोय, त्यांचं स्वागत करतोय आणि कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये एक आठवण राहावी यासाठी एक फोटोग्राफ इथे घेतला जातोय. सुंदर एक फोटोग्राफ, एक मोठी स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा, आपल्या सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं आपण स्वप्न पाहिलं होतं ती ही स्पर्धा. कारण या स्पर्धेचं तब्बल जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते अर्थातच 1 लाख रुपये आणि आकर्षक झळाळता असा चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते 25,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी स्पोर्ट्स शूज, उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी एक ब्रँडेड बॅट आणि मॅन ऑफ द सिरीज यांच्यासाठी एक सोन्याची अंगठी. मी जितेंद्र खेडेकर यांना विनंती करतोय सन्माननीय दिनेशजी मिनमिने यांचं आपण स्वागत करावं. दिनेशजी सुद्धा आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत. धन्यवाद दिनेशजी, आपले सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार. अशाच प्रकारचा स्नेह आणि प्रेम राहावा, अशाच प्रकारचा पाठिंबा मार्गदर्शन आपलं कायम राहावं अशी आपल्याला विनंती करतोय. यानंतरचे सन्मानमूर्ती आहेत विजू शेठ शिंदे. मी दिनेशजी दिवेकर यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय विजू शेठ शिंदे यांचं स्वागत करावं. मी मगाशीच म्हटलं होतं की अनेक मान्यवर या
स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत आणि आपण पाहतोय की आपलं व्यासपीठ हे अक्षरशः सर्व सन्माननीय व्यक्तींनी फुलून गेलंय. सर्व पाहुण्यांची मांदियाळी आपण पाहतोय आणि या व्यासपीठाला एक वेगळंच रूप आपण पाहतोय इथे आलेलं. या सर्व मान्यवरांचे अगदी मनपूर्वक मी राधाकृष्ण चिकणी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतोय. धन्यवाद सर, आपले सुद्धा मनपूर्वक आभार. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतो समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार चिकनी के मैदान पर, जहां पे अक्षय पाटिल उर्फ मोने अपनानी जी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मुनीब अब्दुल्ला. ओहो, बहुत ही बढ़िया गेंद थी. गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गोली की रफ्तार से काटा बदलती हुई बाहर की तरफ निकल गई. हालांकि उसे मिड विकेट के ऊपर से उड़ाना चाहते थे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद, लगातार 3 गेंदें बिंदी. हालांकि पहली गेंद के ऊपर छक्का आया था मुनीब के बल्ले से. फिर से एक बार गेंद स्लॉट में और उसे बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है पार्किंग लॉट में. 4 रनों के लिए सीधे बल्ले से तीर की तरह सीधा ये चौका. और इस चौके के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है. 10 रन, 5 गेंदें हो चुकी है. अभी भी 1 गेंद आना बाकी. सलामी बल्लेबाज के रूप में मयूर पाटिल, मैन फ्रॉम कोरलई, और उसी के साथ स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है मुनीब अब्दुल्ला. हालांकि श्रीवर्धन तहसील से ये बिलोंग करते हैं. 69 रनों की जरूरत. 5 ओवर का मुकाबला. इस मर्तबा फिर से एक बार ओवर पिच गेंद, मगर उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में खेला था. जयेश सुरेकर वहां पे मौजूद. जयेश सुरेकर ने अपने बॉडी को कवर कर दिया और गेंद अपने बॉडी से टकराने दिया और गेंद को वहीं पे रोकने में कामयाब हुए और इसी वजह से बल्लेबाजों को एक ही रन पर लेने पर मजबूर भी किया. देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर में 11 रन स्कोर कार्ड पर लगते हुए. हालांकि बल्लेबाजी करने वाली टीम के लिए यह खुशखबरी ये है कि उन्होंने अब तक कोई विकेट नहीं खोया है. बल्लेबाजी करने वाली टीम का नाम जरूर मैं फिर से एक बार यहाँ पे सभी मेहमानों के लिए बताना चाहूंगा. पीपी स्पोर्ट्स नावे. प्रशांत पाटिल संघ मालक है, फ्रेंचाइजी है और उनके नाम से ही पीपी स्पोर्ट्स नावे बल्लेबाजी कर रही है. जबकि गेंदबाजी करने वाली टीम है स्वराज 11 नौगांव. सन्माननीय संतोष जी कोदेरे ये संघ मालक और फ्रेंचाइजी है और यहाँ पे इस नाम से वो खेल रहे हैं. स्वराज 11 नौगांव. नौगांव गांव से बिलोंग करने वाले 7 खिलाड़ी इस टीम में शामिल है और आइकॉन के रूप में 4 खिलाड़ी इसमें शामिल है. दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज सुजय पाउसे. मयूर हेलो हेलो. धन्यवाद एमएससीबी. लाइट आलेली आहे. जी हां, फिर से एक बार मुनीब के बल्ले से हवाई सफर करती हुई ये गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन.
हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम सम्माननीय अमीर खतीब इनकी जानिब से यहाँ पे दिया जाएगा। और उसी के साथ मयूर पाटिल, उनको चाहने वाले साहिल, इनकी जानिब से अगर 3 छक्के लगातार लगाते हैं मयूर तो 1000 रुपए का इनाम। सुजय पाउसे, जी हां, फिर से एक बार ओवर पिच गेंद करने की गलती और 30 गज का दायरा मौजूद था, उसका फायदा उठाया और गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। टाइप किया है 6-4-1-6-6-4, बस छक्के और चौके से बात करते हैं। हालांकि वेल एजुकेटेड है और आजकल मेडिकल व्यवसाय से जुड़े हुए हैं, मगर देखिए क्या कमाल की बल्लेबाजी की है। अब तक 3 छक्के और 2 चौके के सहायता से अपने पारी को सजाया है और अपनी टीम को संभाला दिया है। पहले ओवर में 11 रन आए थे, मगर सुजय पाउसे के ऊपर आक्रमण की धार को तेज कर दिया है मुनीब अब्दुल्ला ने। अब्दुल्ला ये 2 लफ्ज है, अब्द और अल्लाह, अर्थात अब्द यानी बंदा, अल्लाह यानी अर्थात भगवान, अल्लाह का बंदा यानी अब्दुल्ला। जी हाँ, बैठक, वाह, बैठक शॉट देखने को मिला, घुटना टेक और ये सिक्सर देख, ये बताते हुए गेंदबाज को मुनीब अब्दुल्ला। सुजय, रनों की संख्या जरूर बताना चाहूंगा, 34 रन, 34 रन ऑन स्कोर कार्ड। आज मुनीब अब्दुल्ला क्या सोच के आए हैं अविनाश रामगुड़े को, जिन्होंने अपना गुरु समझा और पुणे में रहते हुए उन्होंने उनसे गुण सीखे, वही सेम मुझे ऐसा लग रहा है कि अविनाश रामगुड़े खेल रहे हैं, यंगस्टर अविनाश रामगुड़े। हालांकि अब अविनाश रामगुड़े 40+ हो चुके हैं, मगर सही मायनों में उनसे गुण लिए हैं, वही यहां पे दिखाई देता हुआ मुनीब अब्दुल्ला। फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, मगर इसमें तब फायदा नहीं उठा पाए, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में जयेश सुरेकर जब तक फील्ड करते, और यहां पे अंपायर जी ने DRS लिया है, अंपायर डिसीजन रिव्यू सिस्टम UDRS, और अब देखा जाएगा कि यहां पे ये नो बॉल था क्या, यहां पे ये बीमर था। क्रिकेट के परिभाषा में जिसे बीमर कहा जाता है, वेस्ट हाइट के ऊपर अगर गेंद हो और बल्लेबाज अगर क्रीज में हो तो नो बॉल करार दिया जाता है, मगर अंपायर जी हमारे बताते हुए कि ये नो बॉल नहीं है, देख लिया है यहां पे, तो नो बॉल। रनों की संख्या जरूर बताना चाहूंगा, 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर अभी भी यहां पे जारी है, एक गेंद आना बाकी है। इस ओवर में फोन नंबर टाइप हो चुका है 6-6-4-6 और इस गेंद के ऊपर 1 रन। मयूर पाटिल के लिए 3 गेंदों में 3 छक्के अगर लगाते हैं तो 3000। जी हां, इस मरतबा खेल दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के दिशा में, मयूर पाटिल के बल्ले से भी आता हुआ ये चौका। पाटिल ने चौके के साथ यहां पे शुरुआत दी है, कहां से कहां ले गए हैं इस मैच को। मुनीब के लिए 100 रुपए का इनाम यहां पे आ चुका है। $39 रन ऑन द स्कोर कार्ड। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, पहले ओवर में 11 रन, दूसरे ओवर में 28 रन। सुजय पाउसे हालांकि बहुत ही बढ़िया गेंदबाज है, मगर देखिए जब, जी हां, इसके पहले जो 100 रुपए का इनाम आया था वो मुजफ्फर वालवटकर इनकी जानिब से था, मगर कभी कभी दिन खराब होता है, और खराब दिन अगर होगा तो क्या हो सकता है ये इसके पहले अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमने देखा। स्टुअर्ट ब्रॉड इंग्लैंड के सर्वश्रेष्ठ गेंदबाजों में से एक है, क्योंकि उन्होंने कसौटी क्रिकेट में 500 विकेट के ऊपर विकेट लिए हैं और उस गेंदबाज के ऊपर 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे, तो उनका दिन खराब था, गेंदबाज खराब नहीं था। और यहां पे भी सुजय पाउसे बिल्कुल गेंदबाज खराब नहीं है, आज उनका दिन खराब है। और आज मुनीब ने अपना रौद्र रूप यहां पे धारण किया है, कमाल की बल्लेबाजी, अपना रंग यहां पे दिखाया है, अपना असली रूप दिखाया है और तहस नहस कर दिया है गेंदबाज और गेंदबाजी करने वाले टीम को।
अब यहाँ पे गेंदबाज अक्षय पाटिल उर्फ मोनिया के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा। यहाँ पे बल्लेबाजों को रोकना है, बड़े स्ट्रोक से वंचित करना है और विकेटें भी चटकानी है। दोहरी नहीं तिहरी भूमिका में यहाँ पे अपनी गेंदबाजी को अंजाम देना होगा। तीसरे ओवर के लिए अब यहाँ पे एक राहत की सांस ये है, अच्छी बात ये है बल्लेबाजी करने वाली टीम स्वराज 11 नौगांव के लिए कि उन्होंने यहाँ पे 2 ओवर की हालांकि समाप्ति हो चुकी है और 30 गज का दायरा हट चुका है। 30 गज का दायरा हटने के बाद हम देख सकते हैं बाएं हाथ के बल्लेबाज एक लॉन्ग ऑफ लिया है, लॉन्ग ऑन है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, इस तरह से बहुत सारे फील्डर पूरी तरीके से पैक कर दिया है सीमा रेखा को ऑन साइड की दिशा में। ऑफ साइड की दिशा में देखिए एक बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट थर्ड मैन और एक शॉर्ट कवर में कमलाकर दादले। बैकवर्ड पॉइंट में विनोद वाटकर, सुजय पाउसे शॉर्ट थर्ड मैन की दिशा में और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ दिखाई देता हुआ। अगली गेंद, अच्छी गेंद, सम्मान पूर्वक उस गेंद को खेला, चीत परिचित अंदाज के साथ ढकेल दिया था कवर की दिशा में कमलाकर दादले के हाथों में। वहां पे उस गेंद को फेल किया और रनों की हर गुंजाइश को खारिज कर दिया था कमलाकर दादले ने। यहाँ पे रनों को रोकना होगा, टीम अगर इस मैच को जीतना है तो वापसी करनी होगी। अक्षय, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, फिर से एक बार मुनीब जैसे बल्लेबाज को अब तक तो यहाँ पे रोकने में कामयाब रहे हैं। बल्लेबाज भी शानदार है, गेंदबाज भी उतने ही जबरदस्त है। अब यहाँ पे कौन से खिलाड़ी एक दूसरे के ऊपर हावी होंगे, ये अब द्वंद्व चलता हुआ, ये माइंड गेम है। क्रिकेट बल्ले और गेंद का हालांकि खेल नहीं है, ये माइंड गेम है। रीड करना पड़ता है, परखना पड़ता है, पहचानना पड़ता है कि अगली गेंद कौन सी आने वाली है और यहाँ पे यही करने की कोशिश। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, उसे फ्लिक कर दिया था, अपने कलाई को मोड़ दिया था, रोल किया था रिस्ट को, मगर तृप्तेश सुरेकर डीप मिड विकेट में फील्डिंग कर रहे थे, फंबल हुए और उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने और देखते देखते 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। 41 रन स्कोर कार्ड पर। फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 5 ओवर में जीतने के लिए 69 रनों की जरूरत। तीसरा ओवर जारी है, 2 ओवर होने के बाद 41 रन स्कोर कार्ड पर। अगली गेंद अक्षय की, जी हां, इसी का इंतजार था नौगांव स्वराज 11 के लिए और मुनीब ने एक धमाका किया और धमाका कर कर हम देख सकते हैं बहुत ही निराश और नाराज मन से मैदान से बाहर आते हुए। और हमारे गुण लेखक भावेश मुझे बताते हुए बचे हुए 14 गेंदों में 28 रनों की जरूरत। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं आकाश तौसालकर, पीपी स्पोर्ट्स नावे की जानिब से, मैन फ्रॉम चौल रेवदंडा में अगर कोई एक अच्छे ऑलराउंडर है और ऑलराउंडर के हैसियत से अगर पहचाना जाता है तो नाम होगा आकाश तौसालकर। कमाल का ये खिलाड़ी है। इस खिलाड़ी को भी अगर ये खिलाड़ी भी रंग में आते हैं तो फिर से एक बार इस मैच को तहस नहस करने की क्षमता इस बल्लेबाज में भी है। इस बल्लेबाज को मैंने अक्सर तूफानी बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी करते हुए देखा है। आज फिर से एक बार क्या अपने टीम के लिए यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करना तो चाहेंगे, मगर क्या करने की यहाँ पे क्षमता होगी, क्योंकि उनके सामने है अक्षय पाटिल और मोनिया, मैन फ्रॉम नौखार अलीबाग। 4 गेंदें डाली जा चुकी है। ये लीजिए पहली गेंद, उड़ाया उसे, मगर गेंद हवा में, कमलाकर दादले उसके नीचे और कमलाकर दादले ने कैच ड्रॉप किया है। आंखों पर भरोसा नहीं हो रहा है, कमलाकर दादले जैसे भी खिलाड़ी यहाँ पे कैच ड्रॉप करते हुए। इसे कहते हैं प्रेशर, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव, क्योंकि इसके पहले आपने बहुत मर्तबा देखा होगा इंटरनेशनल क्रिकेट में भी बड़े बड़े खिलाड़ियों के हाथों से कैच ड्रॉप होता हुआ। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि सड़क कितनी भी साफ हो, धूल तो हो ही जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो, भूल तो हो ही जाती है। यहाँ पे भूल हुई है, उस भूल का कितना खामियाजा भुगतना पड़ेगा
ये तो आने वाला समय बताएगा, मगर हेमंत पाटिल उस गेंद के नीचे और मयूर पाटिल के पारी का अंत यहां पे होता हुआ। देखिए दोस्तों, इस ओवर में अक्षय पाटिल मोन्या ने क्या कमाल का कारनामा अंजाम दिया है। किसी ने नहीं सोचा होगा, सपनों का ये ओवर मैं कहूंगा। इस ओवर में मात्र उन्होंने 3 रन खर्च किए और 2 सेट बल्लेबाज को चलता किया है। इसीलिए अक्सर मैं कहता हूं कि ना कद बड़ा होता है ना पद बड़ा होता है, बड़ा तो वो होता है जो मुसीबत में खड़ा होता है। मुसीबत में खड़े हो चुके हैं अक्षय मोन्या। अब यहां पे जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 27 रनों की जरूरत। अभी भी मैच कहीं पे भी जा सकता है। हाल ही में हम देख सकते हैं कि यह मैच समांतर रूप से चलता हुआ सी सॉ की तरह, झूले की तरह झूलता हुआ कभी बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ झुक रहा है तो कभी गेंदबाजी करने वाली टीम की तरफ। इस मतबा अगर यहां पे कैच ड्रॉप नहीं किया होता तो क्या होता। अगर मगर किंतु परंतु से काम नहीं चलता, मगर करे तो क्या करे। अगर मगर और किंतु परंतु से क्रिकेट भी नहीं चलता। इस बीच नए गेंदबाज आए हैं जयेश सुरेकर, अपना निजी पहला और टीम की तरफ से निर्णायक ओवर लेके बाएं हाथ से ओवर द विकेट आकाश तौसालकर एक जीवन दान के साथ स्ट्राइक एंड पर खेल रहे हैं। आहा, बहुत ही बढ़िया गेंद नहीं कहे जा सकती, क्या कही जा सकती है। अंपायर का डिसीजन का इंतजार। जी हां, अंपायर जी ने इशारा किया है वाइड का। ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद और बाहर की तरफ कट होकर निकल गई और इसी वजह से अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया। 1 रन अतिरिक्त के रूप में यहां पे मिलेगा। 42 रन स्कोर कार्ड पर थे, अब यहां पे 43 रन। जी हां, ये देखिए ताकत आकाश की, खड़े खड़े बैकफुट पर पंच कर दिया और गेंदबाज के सर के ऊपर से तीर की तरह सीधा ये छक्का। आकाश तौसालकर हालांकि बहुत ही शांत और संयमी, मगर मैदान में जाने के बाद न जाने उन्हें क्या होता है। पूरा फ्रस्ट्रेशन, पूरी ताकत और पूरा रोष गेंदबाज के ऊपर निकालते हैं। इस मरतबा हेलीकॉप्टर चलाया था मगर उसे लैंड नहीं कर पाए सही ढंग से। हेमंत पाटिल जब तक उस गेंद तक पहुंचते फील्ड करते तब तक देखिए चतुराई के साथ बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और इन 2 रनों के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 51 रन। 51 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। करो या मरो की स्थिति है, डू और डाई स्थिति, क्योंकि अभी नहीं तो कभी नहीं। अगर इस मैच में जीतेंगे तो ही फाइनल मैच खेलने का मौका मिलेगा। जयेश फिर से एक बार ये लीजिए, आकाश को जीवन दान दिया था और जख्मों के ऊपर नमक छिड़कते हुए आकाश तौसालकर इज ऑन द फायर। जीतने के लिए यहां से 12 रनों की और जरूरत। 9 गेंदें बची है, 12 रन जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। आहा, बहुत ही बढ़िया गेंद। दो गेंदें अभी भी आना बाकी है। इस बार यहां पे बिंदी गेंद हमें देखने को मिली। जी हां, फिर से एक बार बैकफुट पर जाकर पंच कर दिया है लगन सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार ड्रॉप करने के बाद
हसन अली जो सोच रहे होंगे उस तरह से यहाँ पे कमलाकर दादले भी आप सोच रहे होंगे। फुल टॉस गेंद फिर से एक बार उसे उड़ाया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। अब यहां पे ये मैच खत्म हो चुका है, मैच को फिनिश कर दिया है आकाश तौसालकर ने। और मैंने पहले ही कहा था ये बहुत ही शांत और संयमी, उनकी नजरें हमेशा जमीन पर रहती है मगर उनके हौसले आसमान पर रहते हैं क्योंकि नाम में है आकाश। मुनीब यांच्यासाठी इथे अमीर खतीब यांच्यातर्फे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे। मगाशी 100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी अर्थातच पुकारलं होतं, परंतु आपण पाहतोय त्यांच्या फलंदाजीवरती खुश होऊन आता मात्र 5 पटीने ते पैसे देत आहेत, अर्थात 500 रुपयांचं पारितोषिक मुनीब अब्दुल्ला यांच्यासाठी। आता या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असणार आहे? या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय नो डाऊट मुनीब अब्दुल्ला। 36 धावांचा रतीब होतला आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी ज्यांनी प्लॅटफॉर्म उभा केला, ज्यांनी पाया रचला, पायाचा दगड हाला ऍक्च्युअली फार महत्वाचा असतो। पायाचा दगड जमिनीखाली गाडला जातो, तो दिसत नाही, परंतु त्याच्यावरती संपूर्ण इमारत उभी असते आणि इमारत उभी केली होती अर्थातच आकाश तौसालकरने। परंतु आपण मात्र इथे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देतोय तो मुनीब अब्दुल्ला याला। तर मुनीब यांना विनंती आहे आणि अखिल भाई अमीर भाई खतीब यांच्यातर्फे रोख 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय ताईंना विनंती करणार आहे। ताईंच्या हस्ते आपण इथे मुनीब यांचा सन्मान केलाय। वेल्डन मुनीब, मनपूर्वक तुझं अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। आणि आता मात्र आपण अंतिम सामना पाहणार आहोत। अंतिम सामना हा 4 षटकांचा असेल असा कमिटीचा निर्णय आहे। पुन्हा एकदा मेसेज आलेला आहे की अंतिम सामना हा 5 षटकांचा असेल। तर दोन्हीही संघ मालक आणि संघ नायक यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या। आणि अंतिम सामन्यासाठी मी विनंती करणार आहे सर्व खेळाडूंना की आपण सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेर